मध्ये आज हा एसटी जमातीचा मुक्ती संग्राम लढा या ठिकाणी आलेला आहे। खंडोबाच्या चरणी या ठिकाणी जो संवाद मेळावा होतोय, या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि या 70च्या वयात सुद्धा तरुणाला लाजवेल असं राज्यभर फिरतात, कुठल्याही आंदोलनात सामाजिक कार्यामध्ये राज्यभर फिरतात असे आमचे सातपुते मामा, ज्यांनी आता आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, त्यांनी या धनगर जमातीच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलनं केली, उपोषणं केली असे आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ सुरेश दादा बंडगर, आपल्या जिल्ह्याचे समाजाचे नेते, आणि सकाळपासून हे 2 दिवसापासून ते या नियोजनामध्ये ते होते आणि सकाळपासून आमच्या सोबत लहान लेकरासारखे असे यात तुमच्यासारखेच तरुणासारखे जे पुढे पुढे फिरत होते असेच आमचे तरुणच नेते द्यायला म्हणावं लागन। आबूज साहेब या ठिकाणी आमच्या जालन्याहून आलेले, तुम्ही सगळे म्हणून राहिले दीपक बोराडे, मी वेळ देतो खरं आहे, मी 12 वर्ष झाले 24 तास समाजासाठी फिरतो, पण पाहतो की इतका वेळ द्यायला कोणाकडे वेळच नाहीये। पण 4 महिने झाले हे जालन्याचं आंदोलन सुरू झाल्यापासून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून ज्यांनी आपलं घरदार, लेकरं बाळ, उद्योगधंदे सगळे सोडले असे आमचे सहकारी सरपंच गोविंद आबा जाधव, संतोष भाऊ काळे, या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांनी धनगरांची अस्मिता जागी करत रान पेटवण्याचं काम केलं असे पिंटू भाऊ गडदे, तुकाराम भाऊ रोडगे आणि त्यांचे सहकारी, या ठिकाणी भरपूर मान्यवर आहेत आमचे मित्र चळवळीत, ते सुद्धा महाराष्ट्रभर कुठेही आंदोलन असलं, मोर्चा असला की मूर्ती लहान कीर्ती महान असे चंद्रकांत भाऊ देवकाते, आमचे विजय भाऊ धायगुडे, सर्वच मंडळी, सर्वांचं या ठिकाणी आभार। एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या अहिल्यामाईच्या लेकी, सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या तरुण भावांना सर्वांना जय मल्हार। एकदा या परळीमध्ये भाऊ या असं म्हणायला माझ्याकडे 1-2-3 लोक आले होते, कोण उभे राहा बरं, एकदा राहा उभे, हा कुठे आले तुम्ही? पाथरी? नाही जालन्याला नाही, हा तुमचं काय नाव? नवनाथ धाने भाऊ, गणेश भाऊ आणि ही मंडळी, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा पहिले जोरात, कारण आमचं असं ठरलं होतं की 11 तारखेपर्यंतच मी बाहेर फिरणार होतो। 11 तारखेला नागपूरची शेवटची तारीख दिलेली होती आणि ही मंडळी इतके माझ्या मागे लागले की भाऊ तुम्हाला यावंच लागल, आणि हे तिथं त्या फिरत आमच्या त्या परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या मागे फिरत आले। मी म्हणलं यार आता माझ्या ओळखीचं एकही नाही भाऊ यातलं, मी यांना कधी म्हणजे खरंच ओळखत नाही, मी त्यांचे नाव आता विचारले, मला माफ करा बरं, हे म्हणतील यानं कार्यक्रम ठेवला नाही, याचेच नाव दीपक भाऊ माहित नाही, मी ओळखत नाही, पण मी म्हणलं आता यांच्या मनात एवढी तळमळ आहे तर आपण तारीख दिली पाहिजे, आणि आज यांच्यामुळं खरं म्हणजे मी तुमच्यामध्ये आलेलो आहे, म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी ज्या तरुणांनी इतकं सारं अंतर पायी इथपर्यंत ते चालत आले, तुमचा उत्साह, माझा थोडासा आवाज वाढा, मी बसून बोलतोय कारण मी सकाळपासून येताना गाडीत गोळ्या खाल्ल्या 2, मला म्हणजे आता असं वाटतं की झोपावं, माझी परिस्थिती मलाच माहिती आहे काय आहे, पण आता बोलण्या म्हणजे ऊर्जा आली, कारण हे आमचे तरुण तिथून इथपर्यंत चालत आले, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। आमच्या अहिल्यामाईच्या लेकी मी पाहिलं की आम्ही येण्याच्या अगोदरपासून इथं बसलेल्या होत्या एवढ्या मोठ्या संख्येनं, आणि अजून सुद्धा त्या इथं बसलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आता आरक्षण हा विषय सगळ्याच्या तोंडपात झालेला आहे, सगळेच बोलले, मला असं वाटतं मला बोलण्यासारखं आता काही राहिलं नाही, हा मी एकच बोलणार, जय मल्हार बोलो, मुंबई चलो। किती लोक येणार मुंबईला यातले, आणि ती मै आई, मै बहीण,
माय अहिल्या देवीचे लेखी तुम्हाला माहित आहे का? आपण या अहिल्या देवीच्या हातात पिंड असलेली फोटो प्रत्येक वेळेस पाहतो, प्रतिमा पाहतो. त्या मागचा फोटो पहा. अहिल्या माईच्या हातामध्ये तलवार आहे आणि या जगातली पहिली महिलांची फौज अहिल्या देवींनी तयार केली होती. म्हणजे तुमच्या हातामध्ये तलवार भाला दिला होता, तलवार दिली होती. कशासाठी? लढाईसाठी. मग आता काय आपल्याला तलवार घेऊन जायचं नाहीये, पण देवेंद्र फडणवीसला सांगायचंय की दीपक बोराडेच्या मागे नाही आलो आम्ही. आमच्या समाजाचं लेकरा बाळांचं कल्याण होत असेल तर आम्ही मुंबईत यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की हे दीपक बोराडे कोण आहे म्हणून लोक आबूसाहेब मल्ले लोकांना म्हणलं 24चा एवढा मोर्चा झाला, काय फायदा झाला? अरे बाबा 24चा मोर्चा काय निर्धार मोर्चा होता का? निर्णायक मोर्चा होता का? त्याचं नाव दिलं होतं आपण इशारा मोर्चा. रामभाऊ का? हा, आपण इशारा मोर्चा नाव दिलं होतं. काऊन दिलं होतं? कारण 8 दिवस उपोषणाला बसून फडणवीसचा एक माणूस आम्हाला विचारायला येत नाही, साधा कलेक्टर येत नाही विचारायला. म्हणजे त्यांना दीपक बोराडेला हलक्यात नाही, त्यांना धनगर समाजाला हलक्यात घेतलेलं आहे. ही लढाई दीपक बोराडेची नाही, ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांची आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. मागे एकदा 21 नोव्हेंबर 2023 ला कलेक्टर ऑफिस आम्ही फोडलं होतं. काऊन फोडलं होतं? की कलेक्टर येतो म्हणला आम्हाला भेटायला, निवेदन घ्यायला. मला कलेक्टर नका येऊ, डेप्टी कलेक्टर पाठव, तहसीलदार पाठव, कोणीच येईना. अरे मग ज्या राज्यात आम्ही 2 नंबरचे, गावाचे गाव आमचे, तालुक्याचे तालुके आमचे, जिल्ह्याचे जिल्हे आमचे, पण आमचा काही हक्क आहे का नाही इथं? आमचा काही अधिकार आहे का नाही? अरे आम्हाला काही इज्जत स्वाभिमान आहे का नाही? म्हणून आम्ही ते फोडलो होतो. मग ते 2 दिवस 4 दिवस कलेक्टर कोणी यायला तयार नाही, विचारायला तयार नाही. मला असं वाटलं देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की काही खरं नाही या धनगरायचं. या राज्यात धनगर आहे का नाही? आहेत तर जिवंत आहेत का नाही? मेल्यात जमा आहे भाऊ म्हणले ते खरं होतं. म्हणून देवेंद्र फडणवीसला सांगायसाठी की धनगर महाराष्ट्रात जिवंत आहेत आणि ते आता पेटलेत, जागे झालेत. हे बाबू तुला आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी तो इशारा मोर्चा होता. आपण त्यात यशस्वी झालो. नंतर 8 दिवस आपण टाइम दिला, पण ते पुन्हा लढाई थोडीशी त्या आता कारणात जात नाही, पण आपणच कमी पडलो. त्यात माझं शरीर स्वास्थ्य जास्त डाऊन, म्हणजे तब्येत बिघडली, जीव धोक्यात आला. सर्वांनी विनंती केली आणि मी पण विचार केला मरून लढाया जिंकता येत नाही, लढाई जिंकायची ती लढूनच जिंकावं लागेल. म्हणून मग मी दवाखान्यात ऍडमिट झालो, तो लढा थांबला. आता आपण म्हणतोय की शेवटचा लढा आहे, शेवटचा लढा. प्रत्येक वेळेस असं म्हणतं सगळे कंटाळले. आता हे सातपुते मामा या वयात कुठेही आंदोलन मोर्चा, मुंबईला बी सातपुते मामा सगळ्यात पुढं, नागपूरला सगळ्यात पुढं, पुण्यात सगळ्यात पुढं, पंढरपूरला सगळ्यात पुढे, सगळेच मंडळी. रास्ता रोको झाला तर आम्हीच करायचा, प्रत्येक ठिकाणी आपण आहे. हे किती दिवस करायचं? हा लढा गेल्या 50 वर्षापासून आम्ही सातत्यानं लढतोय. परंतु खऱ्या अर्थानं या राज्यभरात या लढ्याचा म्हणजे लढ्याची तीव्रता जर तयार झाली असेल, हा लढा पेटवण्याचं काम केलं असेल ते स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी. तेव्हापासून आम्ही सातत्यानं लढतोय. शेकडो बांधवांनी आमच्या बलिदान दिलं, शेकडो बांधवांनी सुरेशदादांसारख्या आमचं रक्त जाळलं, आपला जीव धोक्यात घातला. हजारो बांधवांवर, आमच्या तरुणांवर केसेस दाखल आहेत, गुन्हे दाखल आहेत. समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया जातो याची कल्पना करता येत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आता हे सगळं बंद झालं पाहिजे. दादा, घटनादत्त अधिकार आहे, देवेंद्र फडणवीसनं सांगितलं, मोदीनं सांगितलं, आता हे तुम्हाला द्यावंच लागल. हे ठणकावून सांगण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचंय. आता आम्हाला मोदीजी आणि फडणवीस साहेबांना सांगायचंय की बाबा तुम्ही 11 वर्ष आम्हाला चॉकलेट द्यायचं काम केलं, फसवण्याचं काम केलं. आता आम्ही तुमच्या चॉकलेटला, बोळ थापांना आणि फसवणुकीला बळी पडणार नाही. आपण त्याला 4 दिवस वेळ दिला. 17 तारखेला जालन्यातून ज्या दिवशी निघणार आहे आम्ही, चौंडीत अहिल्यामाईंच्या जन्मस्थळी जाऊन ती माती कपाळाला लावून
तिथून एक ऊर्जा लढण्यासाठी आम्ही घेणार आहे आणि मग आम्ही पांडुरंगाच्या पंढरीमध्ये जाणार आहे. तिथं पांडुरंगाला साकडे घालणार आहे की तुमच्याच पायाशी येऊन तुमच्याच पावन भूमीत येऊन अटल बिहारी वाजपेयींनी धनगरांना शब्द दिला होता, पण ते आता या जगात नाहीत. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तुमच्याच पावन भूमीत येऊन धनगरांना आश्वासन दिलं होतं. ते तर आता या देशाचा राजा झालेले आहेत. त्यांना सद्बुद्धी दे आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करायची बुद्धी दे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बारामतीला आले, लाखो आमचे धनगर बांधव बसलेले होते. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट देतो. पांडुरंगा, आज याच्या 1000 कॅबिनेट झाल्या, पण यायला काही बुद्धी येईना, यायला थोडीशी अक्कल दे, सद्बुद्धी दे. आणि ज्या धनगरांमुळे त्यांचं कल्याण झालं, त्यांना मुख्यमंत्री केलं, त्या धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण करायची बुद्धी या देवेंद्र फडणवीसला दे. तिथून आम्ही आरेवाडीच्या बिरोबापणात जाणार आहे. तिथं नतमस्तक होऊन तिथं त्या बिरोबाला साकडं घालणार आहे की बिरोबा, हे दोघं जर ऐकत नसतील तर आमच्या या मल्हार मावळ्याला आणि आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना तरी बुद्धी दे की आता तुम्ही लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे. तिथून 19 तारखेला आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालणार आहे. तोपर्यंत आता फडणवीसनं ऐकलं तर बरं, नाही ऐकलं तर आम्ही जेजुरीच्या खंडेरायाला म्हणणार आहे की बा खंडेराया, फडणवीस आमचं ऐकत नाही, तुमचं बी ऐकत नाही, मोदीजी आमचं ऐकत नाही, तुमचं बी ऐकत नाही. कमीत कमी आमच्या या धनगरायला तरी आता बुद्धी दे आणि या दोघांच्या विरोधात संघर्ष करण्याची ताकद दे. यांना पेटवून उठवू दे आता. आणि तरी या दोघांची अक्कल ठिकाणावर नाही आली. मग 20 तारखेला दादा सकाळी तिथून पुणे मार्गे मुंबईला जाणार आहे. मी म्हणलं जालन्यातून निघताना 2000 गाड्या सोबत असल्या पाहिजे आणि मुंबईच्या वेशीवर ज्या दिवशी 20 तारखेच्या संध्याकाळी जाऊ 2000 गाड्याच्या 20,000 गाड्या झाल्या पाहिजे फक्त जालन्याच्या ताफ्यामध्ये. मग कोकणातून येणाऱ्या गाड्या वेगळ्या, विदर्भातून येणाऱ्या वेगळ्या, उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्या वेगळ्या. आणि ट्रेन, तुमच्या पळळीला ट्रेन आहे, एकानं बी घरी नाही राहायचं. मावल्या हो, तुम्हाला फुकट ट्रेन आहे, तिकीट काढायची गरज नाही. पिवळे रुमाल हे गळ्यात घालतील तुम्ही, पिवळ्या साड्या, पिवळे लुगडे घालायचे, ट्रेन मध्ये बसायचं आणि सरळ मुंबईत यायचं. कोणी अडवत नाही. आणि अडवलं टाका आम्हाला जेलमध्ये, तिथं खाऊ आम्ही. मुंबईत उपाशी राहायला यायचंय, त्याच्यापेक्षा ट्रेन पकडलं तर टाका जेलमध्ये, तिथं फुकट खाऊ. सगळ्यांना यायचंय. मग हे ट्रेन नाही येणारे, बस नाही येणारे, वेगवेगळ्या मार्गाने येणारे वेगळे. मग जर 20 तारखेपर्यंत यांची अक्कल ठिकाणावर नाही आली तर 21 तारखेला मल्हार मावळ्यांचं आमच्या अहिल्यामाईच्या लेकीचं पाऊल आझाद मैदानात पडल दादा. तर ह्या ड्रोन मध्ये, कॅमेऱ्यामध्ये, सॅटेलाइट मध्ये बी हे पिवळं दृश्य टिपताने आलं पाहिजे. मुंबईहून ज्या दिशेनं दिसल त्या दिशेनं पिवळे झेंडे, पिवळे रुमाल, पिवळे शर्ट घातलेले आमचे बांधव, पिवळ्या साड्या नेसलेल्या आमच्या मायमावल्या, पिवळे लुगडे घातलेले आमच्या मायमावल्या, हे सगळं पिवळं ज्या रस्त्यावर दिसल त्या रस्त्यावर आमचा येळकोटचा जय घोष करत भंडारा उधळत आमचे मल्हार मावळे असले पाहिजे. म्हणजे या सॅटेलाइट मध्ये सुद्धा ते पिवळं चित्र बसलं नाही पाहिजे. एवढे ताकद तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे. तर आणि तरच हा लढा यशस्वी होणार आहे. तर आणि तरच हा लढा शेवटचा होणार आहे. तुम्ही एवढी पिवळी ताकद या भंडाऱ्याची मुंबईत दाखवली तर आणि तरच तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होणार आहे. माय बापो, मी गप्पा आणून आलो. हा शेवटचा लढा आहे. आपलं कल्याण होणार आहे लेकरा बाळाचं माझ्या हातात नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीच्या बी हातात नाही. मग तुम्ही म्हणता नाही याच्या हातात नाही, जायचं कशाला? कारण दादा यांच्या हातात असतं तर त्यांनी कालच दिलं असतं. आज आपल्याला हे संघर्ष करायची गरज नसती पडली. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करणं माझ्या हातात नाही, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसच्या हातात नाही. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण तुमच्याच हातात आहे. तुम्ही ठरवा ते कधी करून घ्यायचं. 70 वर्ष गेले. घटनादत्त अधिकार बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्यापर्यंत आलं नाही. ते अमृत जर आमच्या पोटात आलं असतं तर आज आम्ही किती ताकदवान झालो असतो, किती शक्तिशाली झालो असतो, हे शब्दात वर्णन नाही करतायत. म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्या लेकरा बाळांना तरी मिळावं
आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं तरी कल्याण व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर तितक्याच ताकदीनं आपल्याला लढावं लागणार आहे. मी सांगितलं ही शेवटची लढाई आहे. पण मामा कधी हे आपल्याला ठरवायचंय. 17 तारखेला जिंकायची, 18 तारखेला जिंकायची, 19-20 तारखेला जिंकायची का 21 तारखेला मुंबईत जाऊन जिंकायची. दादा 2000 गाड्या जर जालन्यातून निघाल्या तर फडणवीस तिथून फोन करल, ए बाबा होते दीपक बोर्डाल कोणतरी पहा त्याचं काय म्हणणं आहे. आणि त्या जर 10-20 गाड्या असल्या तर फडणवीस तिथं बसून पहिल कॅमेऱ्यातून सगळं हा 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 दीपक बोर्डाल गप्पा आणत होता, चलिये चौंडील चालला का जाय. तिथं 5-50 गाड्या अजून वाढतील. बिरोबाच्या बनात गेल्यावर 100 गाड्या झाल्या ते म्हण वा 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 येऊ दे, ये अजून पुढे ये. जेजुरीला गेलो तिथं पुन्हा 5-50 गाड्या वाढल्या ते म्हण वा 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 ये जोरात ये जरसा अजून. मुंबईला गेलो तिथं 100-200 गाड्या असल्या, फडणवीस म्हण ये वेलकम आझाद मैदान यायचं तुला ये. आणि आझाद मैदानावर गेल्यावर 2-4 हजार 5,000 लोक असले तर काय म्हण फडणवीस आला तू आणि पैसा आता. मी तिथं बसलो आणि 2-4-5,000 लोक असले फडणवीस काय म्हणल, चाल दे किती दिवस चालवायच चाल दे, आम्ही पाहतो किती दिवस तुझ्या पोटात ताकद आहे, किती दिवस उपोषण करतो, आणि नाही तर मर तिथं काही होत नाही आमचं म्हणाल का नाही फडणवीस. कोणाला घाबरणार फडणवीस दीपक बोर्डाला? कोणाला घाबरणार आहे? तुम्हाला तुम्हाला घाबरणार आहे. म्हणून ही भीती तुम्हाला दाखवायची आहे. संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने. म्हणून आता ठरवा भावांनो, आज आचारसंहिता लागली. आता काही म्हणतील इलेक्शन, ज्याला इलेक्शन लढायचं त्याला शुभेच्छा, आमचा विरोध नाही. पण बाकीच्यांचं काय? किती लोक जिल्हा परिषद लढणार आहे, किती लोक पंचायत बीड मध्ये नाही बी आता महाराष्ट्रात बी ऐकू राहिले त्याच्यासाठी बी आता सूचना आज आचारसंहिता लागल्यामुळं. पहिली गोष्ट तिकीटच मिळत नाहीत ना मामा. अरे अपक्ष 100 लढतील, एक बी निवडून येत नाही. ह्या नगरपालिकेला वाजवाट आहे तुमच्यासाठी, वाजवा वाजवा वाजवल्यास तरी मी आहे. अरे अपमान झाला आमचा तरी आम्ही अरे लय साधे भोळे राहिलो, आम्ही अडाणी राहिलो. आमच्या भोळेपणाचा हस्तगैर फायदा घेतलाय ना, वाटोळ केलं आमचं वाटोळ. अरे तिकीटच अपक्षाला किंमत नाही, छोट्या मोठ्या पक्षाला किंमत नाही. आम्ही त्या वंचितचा प्रयोग केला, बाळासाहेब आंबेडकर सोबत गेलो, आम्ही लढलो. मला वाटतं मामा तुम्ही बी लढले होते. हा तुम्ही मत देत नाही, आपले आमदार होत नाही आणि आपली ताकदच राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिकीट पक्ष देत नाही. हा आमची एकीच नाही ना, आमच्यात जागृतच नाहीये, आम्हाला राजकारणच कळत नाही. आम्ही फक्त अहिल्या माता की जय. अरे काय सांगितलं अहिल्यामाईंनी? ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो. आमचं बुद्धी आता कुठं गेली जाऊ दे, तो वेगळा विषय. पण राजकारणात लढायचं तर लढा, शुभेच्छा आहे. पण ज्याला कुणाला लढायचं असेल, भाजपकडून तिकीट पाहिजे असेल, राष्ट्रवादीकडून पाहिजे असेल, काँग्रेसकडून पाहिजे असेल, शिवसेनेकडून तिकीट पाहिजे असेल, बाबांनो तुमची पहिले ताकद तर दाखवा. तुमची ताकद तुम्ही दाखवत नाही, तुम्हाला तिकीट मिळत नाही. तिकीट मिळालं तर विचार करू, पण ज्याला मिळालं त्याला एकट्याला मिळणार आहे. बाकीच्या याचा काही संबंध आहे का? मग बाकीच्या काय करायचं? ज्याला उमेदवारी मिळवायसाठी प्रयत्न करायचे त्याला करू द्या, ज्याला तिकीट मिळालं त्याला फॉर्म भरायचा भरू द्या. तुम्ही काय करणार? हा आपली लढाई झडपीची आहे का? आपली लढाई पंचायत समितीची आहे का? आता आपली लढाई आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची, धनगरांच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आमची लढाई आहे. आणि आम्ही आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचीच लढाई लढणार. म्हणून 17 तारखेपासून सर्वांनी ज्याला ज्याला शक्य आहे त्या सर्वांनी मुंबईच्या दिशेने निघायचंय. सोबत आपले कपडे अंथरून पांघरून आपलं आपलं घ्यायचं. खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. नाही झालं तर मी 16 दिवस उपाशी होतो. तुम्ही जर 2, 4, 8, 15 दिवस उपाशी राहिले काही होणार आहे का? हा म्हणून
17 तारखेपासून सगळ्यांनी निघा. जे 17 तारखेला आले नाही त्याला बाकीच्या फोन करत राहायचे, ए चला काय तयारी झाली तुमची, किती लोक येऊ राहिले. जे 17 तारखेला आले नाही राहिले सोल्या सगळ्यांनी, मी शब्द काय वापरू आलो आता, ज्याचं जेव्हा आजारी आहे, ज्याला चालता येत नाही, एखादा आमची म्हातारी आई म्हातारा बाप, त्याने घरी राहायचं. ढोरा वासरायचा विषय आहे की आता याला चारा पाणी करायला कोणीच नाही, शेजाऱ्या बाजाऱ्याला सांगा काही फरक पडत नाही. सगळ्यांनी घर परत 1-2 नाही, सगळ्यांनी 20 तारखेला मुंबईला निघायचं आणि 21 तारखेला मुंबईला पोहोचायचं. मी खात्रीनं सांगतो, या अख्ख्या महाराष्ट्रातले मल्हार मावळे नाईल्या माईंच्या लेखी जर आमच्या 21 तारखेला मुंबईत असले दादा, तर फडणवीस काय मोदीजी तिथून स्पेशल विमान घेऊन येतील आणि म्हणतील बाबा मी पण शब्द द्यालता तुम्हाला, हे सर्टिफिकेट घ्या घरी जा. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून सांगतो बाबा हो, हा लढा एकट्याचा नाही, एकानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं. म्हणून पक्ष, नेते, संघटना हे सगळं बाजूला ठेवा, ते आमच्या कामा येत नाहीत. हा, ते एकट्याच्या कामा येतील. दीपक बोराडे म्हणतील तू माझा कार्यकर्ता आहे लाडका, हे घे 2-5 लाखाच्या नाल्याखन. दीपक बोराडे तू चांगला आहे, हे 2-5 लाखाचा रस्ता कर, त्याच्यावर नाही बर का. पुऱ्या महाराष्ट्रात फिरतो मी, याच्यावर काही देत नाही. समाजाचं कल्याण कोणाच्याच नजरेत नाही. हा ते बिल काढायला पाया पडावं लागतंय, पुन्हा भेटलंच 5-10 लाखाचं काम तर. म्हणून सगळे नेते, सगळे पक्ष, सगळ्या संघटना सध्या असे एका पोत्यात टाका, तोंड बांधा, ते एका कोपऱ्यात ठेवून द्या आणि फक्त समाजासाठी जगा. सध्या जोपर्यंत तुम्ही सगळे एक होणार नाही, आपसी गटतट मतभेद विसरून एका जागी येणार नाही, समाजापेक्षा पक्षाला नेत्याला महत्व देणं कमी करणार नाही, तोपर्यंत तुमचं कल्याण कोणीच दुसरं करणार नाही. म्हणून सगळं सोडायचं, मुंबईला निघायचं. आता मोबाईल आमच्या हातात एक सगळ्यात मोठं शस्त्र आहे. मी इथं विनंती करतो, सगळे ताकदीचे लोक आहेत, विजय भाऊ, चंद्रकांत भाऊ, सगळे तुम्ही, गणेश भाऊ, सगळे तुम्ही ताकदीचे लोक आहे. मामा इतके आयुष्य गेलंच ना, आमच्या अशोक भाऊ इथून आलेले परभणीहून, इतकं आयुष्य गेलं ना, अजून थोडा वेळ गावोगाव जायला आपल्याला संधी आहे. प्रत्येक धनगरापर्यंत, प्रत्येक आमच्या आईपर्यंत, बहिणीपर्यंत जायला संधी की तुम्ही आता जागे व्हा आणि मुंबईला चला, घरी कोणीच राहू नका. प्रत्येक जण दीपक बोराडे व्हा आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यांना जागा करा, या लढ्यामध्ये सहभागी करा. तुमचे जे मोबाईल आहे, आता आपण फोन करतो कोणाला, काय फोन करतो, अरे निवडणूक लागली, तुमचं सर्कल कोणाला सुटलं, अरे आपल्याला काय करायचं त्याचं. बरं, ते भाजप कोणाला देऊ राहिली उमेदवारी, राष्ट्रवादीचं करतो का नाही या गप्पा. आता फोन लावला काय म्हणायचं, अरे आमच्या परळीतून 500 गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार आहे. तुमचं आंबेजोगाईचं काय, माजलगाववाल्यांचं काय. आमच्या चंद्रकांत भाऊन जर फोन केला तर काय म्हणलं पाहिजे, कुठलं आपलं गाव, वडखेलवाले गणेश भाऊन जर फोन केला काय म्हणलं पाहिजे, अरे आमच्या वडखेलमधून 50 गाड्या चालल्या. तुमच्या परळीचं काय, हा मेसेज. आमची आई जर कोणाला फोन करता, आमची बहीण फोन करता तर काय फोन करते, माय काय चाललं, स्वयंपाक केला का, काय बनवलं, जेवण झालं का, हे विचारतो ना. आता फोन केला की बाकीचं विचारायचं नाही, पहिले विचारायचं की परळीतून आम्ही 10 गाड्या भरून सगळ्या महिला मुंबईला निघल्या, तुमचं काय, तुमच्या इथं काय तयारी आहे. म्हणून या फोनचा वापर, गुड मॉर्निंग, गुड नाईट, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, या नेत्याचा जय जयकार, त्या पक्षाचा जय जयकार, या पार्टीचा, संघटनेचा उदो उदो, याच्यासाठी करू नका. मोबाईलचं रिचार्ज आपणच मारतो, ते कोणता पक्ष, कोणता नेता, कोणती संघटना तुम्हाला मारून देत नाही. म्हणून तुमच्या हातातल्या मोबाईलचा वापर तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी करा, ही विनंती करतो. 6 वाजताचा टाइम होता, 9 वाजले तरी आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात. आमचा एवढा मोठा वाजत गाजत सत्कार केला. खरं म्हणजे या सत्कार करण्याचे आम्ही अजून भागीदार नाही. ज्या दिवशी आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईल त्या दिवशी या सत्काराचे हकदार आम्ही आहे. पण तुम्ही जो सत्कार केला त्याच्यामुळे मला आता बोलायला एवढी ताकद मिळाली. म्हणजे सकाळचं बोलायला आवाज डाऊन होता, हा आवाज वाढला. म्हणजे ही ऊर्जा तुमच्यामुळे मिळाली आणि एक जबाबदारी सुद्धा वाढली की ज्या जबाबदारीनं तुम्ही आम्हाला मोठं म्हणलात
तर काही जरी झाला, आमचा जीव जरी गेला तरी समाजाच्या हा कल्याणाचा लढा आम्ही सोडणार नाही, एवढंच वचन तुम्हाला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.